मध्यरात्रीपासून पेट्रोल डिझेल मिळणार नाही. 2 चाकी आणि 4 चाकी गाडी वापरणाऱ्या लोकांसाठी एक धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्ध संघर्षामुळे पेट्रोल डिझेलवर एक निर्णय केंद्र सरकारने घेतलाय, ज्यामुळे आज रात्री 12 वाजल्यापासून पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळणे बंद होणार अशा स्वरूपाची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताची तेल घेऊन येणारी जहाजे इराणने रोखून धरलीत, तर रशियाकडून जे कच्चे तेल मागवले जाते त्यामध्ये मोठी अडचण आली आणि ज्यामुळे भारतामधलं तेल साठा आता संपला असून पेट्रोल डिझेल वाटप आता बंद केले जाणार अशा प्रकारची बातमी सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. आता पहा, तुमच्याकडे कोणती गाडी असू द्या, तुम्हाला इथून पुढे पेट्रोल मिळणार की नाही हे समजण्यासाठी तुम्हाला ही माहिती लक्षपूर्वक ऐकावी लागेल. पहा, पेट्रोल हे मिळणं पूर्णतः बंद झाले का? तर नाही. त्यासाठी असे नियम लावले आहेत की ज्यामुळे 90% लोकांना पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही. पूर्वी खिशात पैसे असले की कोणालाही पेट्रोल डिझेल दिलं जायचं, पण आता तसं होणार नाही. 90% लोकांना पेट्रोल नाकारलं जाणार या 5 नियमांमुळे. बघा, आता नक्की कोणाला पेट्रोल मिळणार आणि कोणाला अजिबात मिळणार नाही हा महत्वाचा नियम तुम्हाला नीट समजून घ्यावा लागेल. आधी सरसकट सगळ्यांनाच पेट्रोल मिळायचं, पण आता खेळ बदललाय. जे लोक या नवीन अटी पाळतील त्यांनाच पेट्रोल मिळणार आहे. तुम्हाला आठवत असेल, मागे एकदा अफवा उठली होती की गॅस संपला, गॅस मिळणार नाही. तेव्हा लोकांनी कशी झुंबड केली होती. तेव्हा सरकारने सांगितलं होतं की साठा भरपूर आहे, घाबरू नका. पण त्यांनी गॅस बुकिंगचा नियमच बदलून टाकला आणि त्यामुळे आता गॅस मिळवणं कठीण झालंय. आता कमर्शियल गॅस सिलेंडर म्हणजे जे हॉटेलवाले आहेत त्यांना तर गॅस मिळणं अतिशय कठीण झालंय. मग गॅसची जर ही अवस्था असेल तर पेट्रोल डिझेलची परिस्थिती त्याहून भयानक झालीय आणि ती आटोक्यात आणण्यासाठी आता सगळ्यांना पेट्रोल मिळणार नाही, तर त्याचे नियम बनवलेत. आता नियमांची कडक तपासणी होणार आणि जे लोक फिट बसतील त्यांनाच इंधन दिलं जाईल. बघा, या नियमांची अंमलबजावणी तुमच्या गाडीच्या नंबर प्लेट वरून होणार आहे आणि ती केंद्र सरकारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने केली जाईल. नंबर प्लेटचा फोटो थेट राज्य परिवहन विभागाकडे जाईल आणि तुमची गाडी नियमात असेल तरच तुमच्या गाडीच्या टाकीत पेट्रोल ओतलं जाईल. पहा, तुम्हाला कदाचित हे खोटं वाटेल, पण येणाऱ्या 24 ते 48 तासात तुम्ही पंपावर गेलात की तुम्हाला इंधन द्यायला स्पष्ट नकार दिला जाईल. नियम असे आहेत की जे याआधी कधीच नव्हते. पूर्वी पेट्रोल घ्यायला फक्त पैसे आणि गाडी लागायची, पण आता तसं राहिलं नाहीये. आता नियमात मोठा फेरबदल झालाय जो सामान्यांना माहिती नाही आणि म्हणूनच पुराव्यासहित माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलाय. मग नेमके काय आहेत ते नियम? कोणत्या गाड्यांना पेट्रोल मिळणार आणि कोणाला नाही? कोणाचं पेट्रोल कायमचं बंद होणार? चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर तुमच्या जगण्यावर होणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रहार आहे असं म्हटलं तरी चालेल. तुमच्याकडे हजारो रुपये असतील, बँकेत लाखो रुपये असतील, पण घराबाहेरची गाडी चालवायला इंधनच नसेल तर त्या पैशांचं तुम्ही काय चाटणार? विचार करा. उद्या कामावर निघाल्यावर वाटेत पेट्रोल संपलं आणि पंपावर गेल्यावर पोरगा म्हणाला, भावा इथून पुढे पेट्रोल मिळणार नाही. ही कल्पनाच धडकी भरवणारी आहे ना? पण ही गोष्ट आता खरी ठरताना दिसतेय. आज मध्यरात्रीपासून अशा हालचाली होणार आहेत ज्याने अख्ख्या महाराष्ट्रात गोंधळ उडणार आहे. सगळीकडे एकच चर्चा आहे, आता पेट्रोल मिळणार नाही का? पण यामागचं नक्की गौंडबंगाल काय हे समजण्यासाठी शेवटपर्यंत थांबा. हा व्हिडिओ मध्येच सोडला तर उद्या तुमच्यावर पायपीट करण्याची वेळ येईल. आज आपण पुराव्यानिशी पाहणार आहोत की कोणत्या गाड्यांचं पेट्रोल कायमचं बंद होणार आहे. सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गल्लीबोरातील चर्चेत आणि सोशल मीडियाच्या पडद्यावर एकच प्रश्न वाऱ्यासारखा फिरतोय. काय उद्यापासून पेट्रोल मिळणार नाही? हे केवळ एक वाक्य नाही तर एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे असं बोललं जात आहे. आज मध्यरात्रीनंतर अशा काही हालचाली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जगण्यावर होऊ शकतो. जर तुम्ही आजचा हा प्रवास, हा घटनाक्रम अर्धवट सोडला तर कदाचित उद्या तुम्हाला पायपीट करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती काही जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. जागतिक स्तरावर अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील संबंधांमध्ये निर्माण झालेला तणाव आता एका भडक्याच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र दिसत आहे. इराण, जो तेलाचा एक मोठा स्रोत मानला जातो, तिथून येणारी जहाजे आणि समुद्रातील मार्ग सध्या युद्धाच्या सावटाखाली आहेत. दुसरीकडे रशियाकडून मिळणाऱ्या स्वस्त तेलाच्या पुरवठ्यातही काही तांत्रिक आणि राजनैतिक खोडा आल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. याचा अर्थ सरळ आहे, पुरवठ्याची साखळी कमकुवत होत आहे. ही परिस्थिती इतकी गंभीर होऊ शकते की सरकारला देशांतर्गत साठ्याचा विचार करून काही कठोर पावले उचलणे भाग पडू शकते. जसा पूर्वी गॅस सिलेंडरच्या बाबतीत एका रात्रीत नियम बदलले गेले, तसाच काहीसा अनुभव आता पेट्रोलच्या बाबतीत येण्याची चिन्हे आहेत. पण थांबा, हे संकट केवळ टंचाईचे नाही. जर फक्त टंचाई असती तर रांगा लावून पेट्रोल मिळाले असते. खरी गोम तर इथून पुढे सुरू होते.
तपास यंत्रणा आणि प्रशासन आता एका अशा तंत्रज्ञानाचा आधार घेण्याची शक्यता आहे ज्याला आपण डिजिटल सापळा म्हणू शकतो. असे बोलले जात आहे की आता पेट्रोल पंपावर फक्त पैसे देऊन काम होणार नाही. तुम्ही तुमची दुचाकी किंवा चारचाकी गाडी पंपावर उभी करताच तिथे बसवलेले हाय डेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेरे तुमच्या गाडीची संपूर्ण कुंडली अवघ्या काही सेकंदात तपासतील. हे कॅमेरे थेट आरटीओच्या मुख्य सर्व्हरला जोडलेले असतील. या प्रक्रियेत तुमच्या गाडीबद्दलचे काही मूलभूत प्रश्न विचारले जातील. तुमची गाडी नेमकी किती जुनी आहे? गाडीचे सर्व कायदेशीर कागदपत्रे वैध आहेत का? सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे इंजिन BS4 की BS6 मानकांमध्ये बसते? अशी दाट शक्यता आहे की जर तुमची गाडी या डिजिटल निकषांमध्ये अपात्र ठरली तर मशीनमधून इंधनाचा एक थेंबही बाहेर येणार नाही. ही सिस्टम कार्यान्वित करण्यामागचा हेतू अत्यंत गुप्त ठेवण्यात आला असला तरी येत्या 2 दिवसांत याचे परिणाम सर्वांनाच दिसू लागतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आता आपण एका अशा मुद्द्याकडे वळूया जो महाराष्ट्रातील 95% जनतेशी जोडलेला आहे. आपल्याकडे कोणाकडे 10 वर्षांची स्प्लेंडर आहे तर कोणाकडे जुनी शाईन. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांचे जीवन या गाड्यांवर अवलंबून आहे. पण आता कडक नियम अंमलात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जर तुमच्या गाडीचे इंजिन प्रमाणाबाहेर धूर सोडत असेल किंवा तुमचे PUC प्रमाणपत्र कालबाह्य झाले असेल तर पेट्रोल मिळणे दुरापास्त होऊ शकते. हे नियम इतके पारदर्शक आणि डिजिटल असतील की तिथे मानवी हस्तक्षेप किंवा वशिलेबाजीला थारा नसेल. महाराष्ट्रातील 12 मोठ्या जिल्ह्यांमध्ये विशेषतः मुंबई, पुणे आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये हे कॅमेरे बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासनाकडून हे पाऊल प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी असल्याचे सांगितले जात असले तरी जाणकारांच्या मते इंधन बचतीचा हा एक छुप्या प्लॅनचा भाग असू शकतो. विचार करा, दारात गाडी असूनही जर पेट्रोल नसेल तर त्या वाहनाचे मूल्य केवळ एका लोखंडाच्या तुकड्यासारखे उरेल. या सर्व घटनाक्रमामुळे तुमच्या मनातही धडधड वाढली असेल. तुम्हाला वाटत असेल की आत्ताच जाऊन पेट्रोलची टाकी फुल करावी का? पण इथेच या गोष्टीचा क्लायमॅक्स दडलेला आहे. ज्याप्रमाणे भूतकाळात अनेकदा अफवांमुळे गोंधळ उडाला आणि लोकांनी घाबरून गर्दी केली तसाच प्रकार इथेही घडू शकतो. तपास यंत्रणांच्या मते सध्या तरी पेट्रोलचा पुरवठा पूर्णपणे बंद झालेला नाही. मात्र नियम कडक होणे हे 100% सत्य आहे. सरकार आता स्क्रॅपेज पॉलिसीनुसार जुन्या आणि अनफिट गाड्यांना रस्त्यावरून हटवण्याच्या तयारीत आहे. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल बंद होणार या दाव्यामागील सत्य हे आहे की आता पेट्रोल कोणाला मिळणार आणि कोणाला नाही याचे निकष बदलणार आहेत. हा केवळ टंचाईचा प्रश्न नाही तर तो तुमच्या गाडीच्या कायदेशीर वैधतेचा प्रश्न आहे. ही परिस्थिती एखाद्या गंभीर धोक्याची पूर्वसूचना देणारी आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जी माहिती ऐकते ते ऐकून कोणाचाही डोकं चक्रावून जाईल. युद्ध तेलाचा तुटवडा आणि थेट पेट्रोल मिळणं बंद होण्याचे नियम, हे सगळं ऐकायला एखाद्या चित्रपटासारखं वाटतंय ना? पण थांबा, सोशल मीडियावरचे अशा बातम्या वाऱ्यासारख्या पसरतात तेव्हा त्यामागचं सत्य काय आणि अफवा काय हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. आतापर्यंत आपण जे ऐकलं त्यातली गोष्ट 100% खरी आहे, जी म्हणजे सॅकप्रेप पॉलिसी आणि फिटनेस सर्टिफिकेट. सरकार आता जुन्या गाड्यांबाबत खूप कडक पाऊल उचलते, पण आज रात्री 12 वाजल्यापासून पेट्रोल मिळणारच नाही असं म्हणून घाबरून जाण्यापेक्षा आपल्याला काय तयारी करायची हे समजून घेऊया. तुम्ही विचार करा, जर खरोखरच पेट्रोल पंपावरचे कॅमेरे तुमच्या गाडीचा नंबर स्कॅन करून ठरवू लागले की तुम्हाला पेट्रोल द्यायचं की नाही तर काय होईल? हे तंत्रज्ञान भारतात येऊ पाहते. तुमचं PUC म्हणजेच पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट जर अपडेट नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागतो हे आपल्याला माहित आहे. पण आता हा दंड थेट तुमच्या पेट्रोल पंपावर मर्यादा आणू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे BS4 आणि BS6 इंजिन जुन्या गाड्या जास्त प्रदूषण करतात म्हणून सरकार ग्रीन टॅक्स लावत आहे. जर तुमची गाडी 15 वर्षापेक्षा जुनी असेल तर तुम्हाला पेट्रोल नाकारलं जाणार नाही, पण तुमच्यावरचा टॅक्स आणि पेट्रोलचे दर तुमच्यासाठी वेगळे असू शकतात. त्यामुळे इराण इस्रायलच्या युद्धाचा परिणाम जागतिक दरांवरच होईल, पण आपल्या खिशांना कात्री ही नियमांमुळे लागणार आहे. आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे जेणेकरून तुम्हाला उद्या पंपावर गेल्यावर रिकाम्या हाताने परत यावे लागणार नाही. या 3 गोष्टी आताच तपासा. तुमचं PUC अपडेट आहे का? जर नसेल तर आज जवळच्या केंद्रावर जाऊन ते करून घ्या. गाडीचे इन्शुरन्स आणि फिटनेस, तुमच्या गाडीची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात तयार ठेवा. पेट्रोलची साठवणूक करू नका. अफवांना बळी पडून डबे आणि बाटल्यांमध्ये पेट्रोल भरू नका, कारण ते धोकादायक आहे आणि त्यावर कारवाई होऊ शकते. मित्रांनो, तुमच्याकडे कोणती गाडी आहे आणि किती वर्ष जुनी आहे? कमेंट्स मध्ये तुमच्या गाडीचा नाव आणि तुमचं शहर नक्की लिहा, जेणेकरून तुमच्या पेट्रोलचे काय नियम लागू झालेत हे आम्हाला सांगता येईल. आणि ही माहिती तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा, कारण उद्या सकाळी पंपांवर गर्दी करण्यापेक्षा आज नियम
समजून घेणं कधीही चांगलं. चॅनलला सबस्क्राईब करायला